हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रियाशरीर मधला जो तिसरा क्रमांकाचा धातू आहे तो म्हणजे मांस धातू. मांस धातू आपण मॉडर्न सायन्समध्ये त्याला आपण आपले जे मसल्स आहेत त्याच्यासोबत आपण कोरिलेट करू शकतो. ओके, सो आयुर्वेदाने बघा मांस धातूच्या बद्दल काय सांगितलं आहे ते बघूया. ओके, सो SAQ हा येऊ शकतो आपल्याला किंवा LAQ मध्ये सुद्धा येऊ शकतो. ओके, सो बघा पहिले त्याची व्युत्पत्ती म्हणजे तो मांस धातू हा शब्दाची कसं तयार झाला बघा. न मन स दीर्घश्च. दीर्घश्च म्हणजे काय तर जो आपल्या बॉडीमध्ये होल बॉडी ज्यांनी सराउंडिंग आहे, ऑब्विसली ही जी स्किन आहे ते सुद्धा एक मांसच आहे, बरोबर. सो आणि आपल्या बॉडीमध्ये मोस्ट ऑफ दी 60% हे मसल्स असतात. सो बघा जे आपल्या बॉडीमध्ये आहे समाविष्ट त्याला मांस धातू म्हणतात. नंतर त्याची निरुक्ती. निरुक्ती म्हणजे काय की तो शब्दाचं मिनिंग काय आहे मांस धातूचं बघा. म्हणजे मांस धातू कशाला म्हणतात बघा. डेफिनेशन बघा. शरीरस्य पुष्टिकर अवयव आच्छादक पेशी स्नायवादी रूपेण संधिबंध आकुंचन प्रसारण अधिकर धातू मांस नाम. ठीक आहे, आता याचं मी मिनिंग लिहिलं नाही कारण हे जे श्लोक आहे त्याच्यातच तुम्हाला त्याचं मिनिंग मिळेल. ते कसं बघा. आता शरीरस्य पुष्टिकर म्हणजे काय की शरीराला पुष्टी करते, शरीराची पुष्टी करते म्हणजे शरीराला एक ताकद देते. ऑब्विसली मसलमुळे आपल्याला स्ट्रेंथ मिळते. अवयव आच्छादक पेशी म्हणजे काय की बघा आपले जे ऑर्गन्स आहेत ते ऑब्विसली आपल्या मांस धातू मध्ये ते आच्छादित आहे म्हणजे सराउंड केलेले आहे. बघा आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहे ते जे आपले बोन्स आहे आणि जे मसल्स आहेत त्यांनी ते कव्हर्ड आहे. ऑब्विसली येस, कारण ते आपल्याला एक प्रोटेक्शनचं काम करतात. सो अवयव आच्छादक पेशी आहे ती. ठीक आहे, नंतर पेशी स्नायवादी रूपेण म्हणजे आणि ते आपल्या बॉडीमध्ये कसे असतात तर पेशीच्या स्वरूपात. ओके, आणि स्नायूच्या स्वरूपात म्हणजे मसलच्या स्वरूपात. सो ते मांस धातू आहे. ओके, त्यानंतर संधिबंध आकुंचन प्रसरण अधिकर धातू मांस नामा. मग ते काय करतात संधिबंध. बघा आपले जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मांस धातूचं हेल्प आहे कारण ते लिगामेंट्स असतात. ओके, सो ते आपल्याला संधिबंध म्हणजे संधीला जोडण्याचे काम करतं जे आपले मसल्स असतात. अंकुचन प्रसरण अधिकर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असेच ते कार्य करत असतात ते मांस धातू. मांस धातू नाम अशा धातूला मांस धातू असं म्हणतात असं सांगितलेलं आहे. समजलं. देन मग आता पर्याय काय आहे ह्याचा सिनोनिम्स. पिशित. ठीक आहे, पिशित. पिशित का बरं म्हटलं याला कारण हा आकार असल्यामुळे. कारण बघा आपल्या मसल्सला एक विशिष्ट आकार आहे. ओके, सो दॅट्स वाय त्याला पिशित असं म्हणतात. नंतर तरस. तरस सुद्धा म्हणतात का कारण हालचाल घडून आणणे कारण ते आपल्या बॉडीची मुवमेंट करतात म्हणून त्याला तरस असे म्हणतात. नंतर आहे पलल. पलल का म्हणतात तर पसरलेला. बघा आपल्या बॉडीमध्ये ते एक पसरलेला आहे. ओके, आपले जे मसल्स आहेत सो दॅट्स वाय त्याला पलल म्हणतात. त्यानंतर क्रव्य आणि आमिष. ठीक आहे, याचा अर्थ का बरं की बघा प्राण्यांच्या मांसाच्या आहारामध्ये समावेश म्हणजे आपण जे प्राण्यांचं मांस खातो. ओके, जे नॉन व्हेजिटेरियन लोक असतात सो ते काय करतात जे प्राणी असतात सपोज हेन असेल किंवा गोट असेल. ओके, सो त्यांचं ते मांस खातात, फ्लेश खातात. ओके, सो ते जे मांस आपण खातो सो दॅट्स वाय ते जे मांस आहे आणि त्याला हे नाव दिलं आहे क्रव्य आणि आमिष. ओके, त्यानंतर पांचभौतिक संघटन म्हणजे याच्यामध्ये कोणते पंचमहाभूत आहे तर कोणते आहे पृथ्वी. पृथ्वी का बरं आहे कारण ते त्याला एक वेट आहे विशिष्ट. ते एक जड वस्तू आहे. ऑब्विसली मांस हे जड वस्तू आहे, त्याला एक विशिष्ट आकार आहे म्हणून त्याच्यात पृथ्वी महाभूत आहे. ओके, सॉलिड आहे ते म्हणून. त्यानंतर स्वरूप कसं आहे बघा कसं आहे ते. गुरु. गुरु म्हणजे जड आहे. मंद. मंद म्हणजे स्लो. स्लो आहे. त्यानंतर बघा स्लो का बरं कारण ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा बघा मांस खातो आपण नॉनव्हेज सो ते डायजेस्ट व्हायला त्याला जास्त टाइम लागतो. दॅट्स वाय मंद. त्यानंतर स्निग्ध आहे. ओके, थोडस सेमी सॉलिड टाइप्स. त्यानंतर श्लक्ष्ण आहे आणि सौम्य आहे, सॉफ्ट. ओके, त्यानंतर आहे स्रोत. आता स्रोतसाचे मूळ स्थान बघा याचे काय आहे स्नायू आणि त्वक याचे मांस धातूचे हे मूळ स्थान आहे. ओके, हे कोणी सांगितलंय चरकाचार्यांनी. नंतर आहे स्नायू त्वक आणि रक्तवाही धमनी. तर बघ इथं रक्तवाही धमनी आहे. ओके, हे कोणी सांगितलंय सुश्रुतांनी सांगितले. ओके, समजलं. नंतर आहे उपधातू. आता मांस धातूचा
उपधातू कोणता आहे बघा, तो आहे वसा आणि त्वचा. वसा म्हणजे काय तर आपण म्हणू शकतो एक लाईक फॅट सारखं सबस्टन्स असतं ते, पण ते मांस त्याच्यामध्ये जास्त त्याच्यात घटक असतं. सो वसा आणि त्वचा, त्वचा म्हणजे आपली जी स्किन. ओके, ते मांस धातूचे उपधातू आहे, म्हणजे मांस झाल्यानंतर त्याच्यापासून ते तयार होतात. नंतर आहे मल. मल काय आहे त्याचं, खमल. तर खमल म्हणजे काय, का आपल्या इयर मधलं जे व्हॅक्स असतं, ओके, नोज मधले जे हे असतं मल असतं, ओके, सो त्याला खमल म्हणतात. ठीक आहे, जे डोळ्यातून निघतं बघा, घाण निघते ना डोळ्यातून, सो ते जे मल आहे ते त्याला खमल असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आहे कार्य काय आहे याचे, लेपन. लेपन म्हणजे काय तर पूर्ण बॉडीला कव्हर करणे. बघा, बळकटपणा देते मांसधातू ऑब्व्हियसली. नंतर अवयव झाकतात ऑब्व्हियसली. त्यानंतर आच्छादन करणे म्हणजे शरीर हे झाकणे, हे मांसधातूचे कार्य आहे. सो मांस धातूची निर्मिती. सो मांस धातूची निर्मिती बघा कशी होते. मांस पोषक अंश असतो आपल्या बॉडीमध्ये, ओके, काही मॉलिक्युल्स असतात. सो त्याचं जेव्हा मांस धातूच्या अग्नीसोबत जेव्हा रिएक्शन होतं, तेव्हा मांस धातू बनतो. नंतर त्याचा मल बनतो आणि मेद पोषक अंश म्हणजे जो मेद धातू आहे त्याचा पोषक अंश हा निर्माण होतो, अशी त्याची निर्मिती ही आहे. ओके, त्यानंतर आहे वृद्धी. आता वृद्धी बघा काय श्लोक, मांस गंडार्भूत ग्रंथी गंडोरुद्र वृद्धिता कंठाती श्वादी मांसम च. ओके, सो बघा काय होतं की मांस धातू जेव्हा लिमिट पेक्षा जास्त होतो आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा काय होतं बॉडीमध्ये बघा, गलगंड म्हणजे आपले जे हे गाल आहे, आपण जो म्हणतो थायरॉइड झाला किंवा गलगंड जो एक रोग आहे, तो आजार आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर ग्रंथी. ग्रंथी ज्या आहेत आपल्या, ज्या ग्लँड्स आहेत, तर त्यांची एनलार्जमेंट ही होऊ शकते. ओके, त्यानंतर आहे अर्बुद. अर्बुद म्हणजे काय तर गाठी येऊ शकतात आपल्या बॉडीमध्ये, कारण मांस धातूची वृद्धी होत असते, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ह्या गाठी सुद्धा तयार होऊ शकतात. त्यानंतर आहे उरवृद्धी. उरवृद्धी म्हणजे काय, उर म्हणजे काय तर आपले जे थाय असते, सो जे थाय असते त्या सुद्धा इन्लार्ज ह्या होऊ शकतात ऑब्व्हियसली. त्यानंतर कंठ, तालू यांचा अधिक मास. बघा, जो आपला कंठ आहे आणि जो ताळू प्रदेश आहे, म्हणजे जे हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट असतं, सो तिथे सुद्धा अधिक मांसाची वृद्धी होऊ शकते, अधिक तिथे मांस हे साचू शकतं. ओके, सो हे वृद्धी झाल्यावरचे कारण आहे, लक्षण आहे. नंतर आता क्षय आहे. क्षय म्हणजे काय तर लिमिट पेक्षा जर मांस धातू हा कमी झाला तर काय होतं बघा, श्लोक, मांसे अक्षग्लानी गंडस्फिक शुष्कता संधी वेदना. ओके, हे जे श्लोक आहे हे पाठ करायचे. ओके, बघा सर्वात पहिले काय होतं बघू, समजून घ्या. अक्षग्लानी म्हणजे काय, याचा अर्थ की शारीरिक बल कमी होऊन ध्यानेंद्रियाची कार्यक्षमता कमी. बघा, जेव्हा आपल्याकडे आपण फास्टिंग करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी नसते आणि त्याच्यासोबतच आपल्याला चक्कर येते कधी कधी, जास्त फास्टिंग केल्यावर आपल्याला काही दिसत नाही, ब्लर दिसतं किंवा काही ऐकू येत नाही. सो काय होतं बघा, शारीरिक कमतरता आल्यामुळे आपल्याला ज्ञानेंद्रियाची सुद्धा कार्यक्षमता कमी होते. सो असं सुद्धा मांस धातूचा क्षय झाल्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर आहे गंडस्फिक शुष्कता. त्याचा अर्थ काय की गंड आणि स्फीत प्रदेशातील मांसपेशींचा आकार कमी. तर गंड प्रदेश म्हणजे काय तर चीक्स. जो गंड प्रदेश असतो त्याला चीक एरिया म्हणतात आणि ग्लुटियल मसल्स म्हणजे ग्लुटियल जे रिजन्स असतात त्याला स्फिक प्रदेश. ओके, सो इथलचे जे मसल्स आहेत त्यांचा आकार हा श्रिंक होतो, कमी व्हायला लागतो. ऑब्व्हियसली कमी होणार, मांस धातू कमी झाला तर. त्यानंतर आहे संधी वेदना. बघा, हालचाली होत असताना संधीमध्ये वेदना. बघा, आपण जास्त जर जिथे खूप बारीक व्यक्ती असतात, सो त्यांचे खूप असे सांधे दुखायचा प्रॉब्लेम असतो. सो का बरं, कारण मांस धातू हा आपल्या जॉईंटशी रिलेटेड आहे. ओके, सो दॅट्स वाय जर मांस धातू कमी झाला तर आपले जॉईंट्स हे पेन व्हायला सुरू करतात. ओके, सो हे त्याची क्षय धातू होण्याची लक्षणे आहेत. ओके, समजले, हा आपला मांस धातू कम्प्लीट झाला आहे. ओके, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते याच्यामध्ये कमेंट्स मध्ये विचारू शकता. ओके, इंस्टाग्रामला तर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील क्रियाशरीरच्या किंवा कोणत्याही विषयाच्या, तुम्ही त्या इंस्टाग्रामवर मला मेसेज करा, तिथे तुम्हाला त्या भेटून जाईल. ओके, आणि टेलिग्रामवर अपडेट्स ह्या येत असतात नवीन, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे जे लेक्चर्स आहेत पूर्ण मी प्लेलिस्ट तयार केली आहे, ते तुम्ही बघून घ्या. ओके, थँक्यू.